700/7 हा भागाकार या ठिकाणी करायचा आहे. आता पहा, भागाकारामध्ये 0 0 आले की मुले गोंधळतात, परंतु अजिबात गोंधळायची गरज नाही. अतिशय सोपा भागाकार आहे. काय करायचं पहा, या ठिकाणी 7चा पाडा म्हणायचा आहे. सुरुवातीला 7ला भाग द्यायचा. 7 1 7 बघा, 7 1 7 याची करायची वजाबाकी. 7 मधून 7 गेले 0. आता लक्षात ठेवा, आता हा 0 खाली घ्यायचा आहे. आता इथे बघा, इथं संख्या तयार झालेली आहे 0. मग मुले इथंच घोळ करतात. आता त्यांना काय वाटतं की खाली 0 आले म्हणजे भागाकार संपला काय? नाही. तर एक लक्षात ठेवायची गोष्ट, कधी पण आपण जो वरून खाली जो अंक घेतो त्याला भाग द्यावाच लागतो. हो, ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. आता बघा, इथं 0 आहे, मग 0ला 0चाच भाग द्यायचा असतो. 7 0 0 याची करायची वजाबाकी. बघा, 0 मधून 0 गेले 0. आता बघा, हे 0 खाली घ्यायचे आहेत. आता इथं परत 0 तयार झालेले आहेत, परंतु वरून घेतलेला अंक आहे म्हणून त्याला भाग द्यायचाच आहे. 0ला भाग द्यायचा 0चाच. 7 0 0 बघा, आता 0 मधून 0 गेले 0. आता बघा, आता वरून खाली घेण्यासाठी काही अंक राहिलेला नाही. आता भागाकार संपलेला आहे. आता एक गोष्ट लक्षात ठेवायची कायम, की इथं जे संख्या तयार होते ही संख्या जर या पाड्यापेक्षा लहान असेल तर 0चा भाग द्यायचा असतो. ही गोष्ट कायम लक्षात असू दे. व्हिडिओ तुमच्या मुलांना हा अवश्य दाखवा, कारण भागाकार हा महत्त्वाचा घटक आहे. आणि व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा. धन्यवाद.